भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर व अजिंक्य गवडी यांच्या मार्गदर्शनाखाली व एम कॉलेज पाचोरा डॉक्टर YP युवा फाउंडेशन NGO साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि नेहरू युवा मंडळ कळदेवडा बुद्रुक तसेच पाचोरा ग्रामीण रुग्णालय व पाचोरा पोलीस स्टेशन यांचे संयुक्त विद्यमाने सिंगल प्लास्टिक यूज अवेअरनेस प्रोग्राम व स्वच्छता अभियान आज दिनांक 2 ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी 10 वाजता शहरातील MM कॉलेज प्रांगणात राबविण्यात आले। कॉलेजमधील युवक युवतींना कॉलेज परिसरातील सिंगल प्लास्टिक व इतर कचरा गार्बेज बॅग मध्ये जमा करून त्याची विल्हेवाट लावली। सर्वप्रथम कॉलेजमध्ये ग्रामीण रुग्णालयात व पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले। यावेळी डॉक्टर YP युवा फाउंडेशन, साईनाथ वाचनालय व नेहरू युवा मंडळ मार्फत मान्यवरांचे वृक्ष व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब VT जोशी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर वासुदेव वले, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सतीश टाक व पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार API गणगे साहेब होते। तसेच कॉलेजचे डॉक्टर JD गोपाळ, डॉक्टर KS इंगडे, डॉक्टर SB तडवी, डॉक्टर YB पुरी, रा सेयो समन्वयक प्राध्यापक RB वडवी, रा सेयो सहाय्यक स्वप्नील भोसले, महिला रा सेयो महिला अधिकारी डॉक्टर क्रांती सोने, IQAC समन्वयक डॉक्टर शरद पाटील, डॉक्टर माणिक पाटील, सुनील नवगिरे व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक स्वयंसेविका मेडिकल ऑफिसर डॉक्टर अमित साळुंखे, प्रसूती विभागाचे डॉक्टर विजय पाटील, आयुष विभागाचे डॉक्टर पंकज नानकर, डॉक्टर इम्रान शेख, लॅब टेक्निशियन श्रीकांत भोई व ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी वृंद, पाचोरा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी वृंद, वाचनालयाचे व फाउंडेशनचे डॉक्टर यशवंत पाटील, ॲडव्होकेट अनिल पाटील, देवचंद गायकवाड, विश्वास पाटील, संजय निकम, हर्षवर्धन पाटील, मनीषा पाटील, गीतांजली पाटील, युवक युवती इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारताचे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच स्वच्छता सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा आपण नेहमी राबवत असतो। श्री सेठ मुरलीधरजी मानसिंगा कॉलेज, डॉक्टर YP युवा फाउंडेशन NGO, साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज स्वच्छता सेवा पंधरवडा राबवत आहोत। आपण तसं बघायला गेलं, विदेशात जर कोणी गेला असेल तर माझ्या माहितीप्रमाणे तिथे कचरा करायला, थुंकायला खूप मनाई आहे। अक्षरशः तिथे आपल्याला फाईन भरावा लागतो। म्हणजे माझा देश कसा स्वच्छ राहील आणि मी कुठल्याही प्रकारची घाण करणार नाही, वाईट वर्तणूक करणार नाही, हे बाहेर देशात आपल्याला गेल्यावर कळतं। त्यावेळेस आपल्या देशात असं का नाही होऊ नये असं आपल्याला वाटतं, परंतु प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकाने पाळायला पाहिजे। आज आपण लोक सांगेप्रमाणे स्वतः कोरडे पाषाण याप्रमाणे वागतो। मग ते केर कचरा असेल, घाण असेल, भ्रष्टाचार असेल किंवा वाईट व्यसनं असतील, अनेक प्रकारे या देशाला स्वच्छता ही मिळायलाच पाहिजे। त्या अनुषंगाने आपण आज हा सेवा स्वच्छता पंधरवडा दिवस साजरा करत आहोत। त्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की आपण स्वतःपासून स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। आणि महात्मा गांधींनी जे सांगितलंय की खेड्याकडे चला, आपल्याला सुंदरता बघायची असेल तरी खेड्यामध्ये आहे, आणि त्या अनुषंगाने आपण स्वच्छता हा पाळायला पाहिजे। तसं बघायला गेलं तर ग्राम स्वच्छता अभियान आणि स्वच्छता अभियान हे बरोबर राष्ट्रसंत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुरू केलेलं आहे, परंतु आपण भारत सरकारच्या या नेहरू युवा केंद्र आणि जे काही असतील संस्था त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा दरवर्षीचा उपक्रम राबवत असतो। त्यामध्ये नेहरू युवा केंद्र हे मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन स्वच्छता अभियान राबवत असतं आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण स्वच्छता सेवा पंधरवडा साजरा करीत असतो। एवढंच मी आज बोलू इच्छितो। धन्यवाद।
आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.